राहिलेत का काय, आता येत आहेत ना ते, बघूयात ना काय ते. पण ते म्हणतात की उपोषण हा काही मार्ग नाहीये. सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारा गॅजेटचा आग्रह जरांगे पाटील सोडतील. कशामुळं? सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारचा आग्रह कशामुळे, सातारा संस्थांचा कशामुळे सोडायचा? नाही, सरकारची भूमिका सांगितल्यानंतर तुम्ही गॅजेटचा आग्रह सोडता असं विखे पाटील म्हणतात आज भेटीनंतर. नाही, आग्रह कशामुळे सोडेल मी, असं कसं होऊ शकतं? त्यांचं म्हणणं असं की मुख्यमंत्र्यांसोबत सातारा चर्चा झालेली आहे. आज जरांगे पाटलांच्या भेटीनंतर ते उपोषणाचा जो त्यांनी हे केलेलं ते सोडतील. नाही, ऐकून घेणार, सन्मान पण देणार, सगळं करणार, पण मी थांबू शकत नाही. त्याचं कारण असं की माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. माझ्या समाजाच्या लेकरा बाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. मला ते बघ नाही हो, उपोषण थांबू शकत नाही, उपोषण नाही थांबू शकत. हो, एक गोष्ट खरी आहे, सरकारकडून शिष्टमंडळ येत आहे म्हणल्याच्या नंतर आता त्यांचा एक मंत्री येत आहे का 2-4 मंत्री येत आहेत का काय येतात, शिष्टमंडळाची त्यांची रूपरेषा त्यांची कशी त्याबद्दल मला नाही माहिती, परंतु उपोषण नाही थांबणार. चर्चेत सरकारकडून येत आहे म्हणल्याच्या नंतर सन्मान होणार त्यांचा, आम्ही त्यांच्याशी चर्चाही करणार. उद्याचा विषय उद्यावर, आपणच सांगितलं होतं 29च्या आत सगळ्या मागण्या त्याची मंजुरी